हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना. बघा, तुम्ही पाहू शकताय आम्ही इथं निघालेलो होतो आज आरणला आणि आम्ही गेलेलो होतो पंढरपूर साईडला. तिथं बारडी एक गाव आहे आणि त्याच्यानंतर करकमपासून 4 किलोमीटरवर अंतरावर हे आणि पंढरपूरच्या अलीकडं आरणगाव आहे. आरणगाव हे सावता महाराजाचं जन्मस्थान आणि घर आहे. तिथंच ते राहिलेले होते. त्यांच्याच काळातील ही मोठी विहीर आहे. त्यांनी खूप सारं पाणी सगळ्यांना दिलेलं होतं आणि ते सगळ्यांना अशी मदत करत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणत होते आणि त्यांना स्वतःलाच भेटायला पांडुरंग येतो आणि आत्तासुद्धा स्वतः पालखी तिथं वारीला तिथे आली जाते पांडुरंगाची. ते स्वतः कधीच पंढरपूरला गेलेले नाहीत. त्यांनी प्रपंचामध्ये राहूनच विठ्ठलाची भक्ती केलेली आहे. बघा, आणि आम्ही तिथं पोहोचलो होतो. मी पहिल्यांदाच आरणगावला इथे आलेले आहे आणि पूर्ण असं मोठं मंदिर बांधलेलं आहे. बघा, त्यांची संजीवन समाधी इथं आहे आणि त्यांना दुपारच्या 2च्या वेळेस सकाळी आरती होते. दुपारच्या वेळेस आता ऊन जास्त असल्यामुळे चंदन उटीत पूर्ण ह्याला लावली जाते आणि त्यानंतर बघा महाग तुम्हाला दिसत आहे. आम्ही पाया पडत आहोत सगळे आणि विठ्ठल स्वतः प्रकट झालेले आहेत आणि त्यांच्या मुलीचे 19वे वंशज वसेकर म्हणून आजही तिथे वसित आहेत आणि ते काय करतात की दररोज त्यांची पूजा केली जाते. तुम्हाला इथे दिसत आहे त्यांची संजीवन समाधीचं आम्ही सिंहासन आहे, सिंहासनावर त्यांची समाधी आहे आणि त्यांनी जे काय केलेले आहे ते सगळे इथं पुस्तक रूपात ठेवलेले आहेत आणि त्यांचा सगळा पूर्ण चरित्र म्हणा आयुष्यात. बरं बरं, तुमचं नाव? दादा महाराज वसेकर. बरं, हा वसेकर आहे का? तुम्हाला पहिल्यांदा इथलं नाव ऐकलंय तुमचं. नंतर एका वर्षाने समाधी घेतली ज्ञानेश्वर महाराज. बरं, ही स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली पांडुरंगाची. संजीवन समाधीचं माहिती होतं आणि पांडुरंग हे पण झालेले माहिती आहे. बरं बरं, मी आज कृतकृत्य झाले. स्वतः सावता महाराजांचा घर बघितलं, पुन्हा त्यांचं ते अन्नछत्र बघितलं, त्यांचा मळा बघितला. हे बांधलेलं पूर्ण आता याला पाडून आणखीन बांधणार आहेत म्हणे, नवीन हे करणार आहेत आणि इथली खूप छान आहे. तुम्ही गेलात तर कधी नक्की भेट द्या. आपले पूर्वज काय करत होते काय नाही आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा, इथं ते त्यांच्या जे वंशज होते त्यांची सगळी पूर्ण माहिती इथं लिहिलेली आहे. बघा, लिखित स्वरूपात लिहून काढलेली आहे आणि ते जातं वगैरे काय 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 सगळं तिथं आहे आणि ते बघायला आपल्याला मिळत आहे. आणि छोटे छोटे तिथं मंदिरं पण दिसत आहेत तुम्हाला मागच्या बाजूने. हे खूप मोठं आहे आणि मस्त आहे. शांत वातावरण आहे. त्याच्या मागच्या बाजूनच ह्यांचा तो मळा आहे. ते म्हणत होते ना नेहमीच, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. म्हणजे मी काहीही जरी केलं तर मी प्रपंचात राहूनच त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली. ते स्वतः पंढरपूरला कधीच गेले नाहीत. देव त्यांना इथं भेटायला येतो दरवर्षी पण. बघा, आणि आपण काय करतो, पंढरपूरची वारी करतो ना, तसं त्यांना नाही आहे. त्या विठ्ठल स्वतः त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना दरवर्षी इथं भेटायला येतात. त्यांची विठ्ठलाची पालखी पादुका घेऊन इथं आलेली असतात. हे तुम्हाला मी दाखवत आहे. त्यांच्या मागच्या बाजूचा व्ह्यू आहे. मोठे मोठे झाडे आहेत, पाण्याची टाकी आहे आणि तिथंच अन्नछत्र आहे.